नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार WhatsAppच्या असे जबरदस्त एक अपडेट आले। त्या अपडेटनुसार अशा काही मी सेटिंग्स सांगणार आहे त्या बऱ्याचशा जणांना माहिती नाहीत, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे। जसे की तुम्हाला माहिती आहे WhatsApp महिन्याला किंवा आठवड्याला एक तर अपडेट घेऊन असतं आणि ते अपडेट सगळ्यात पहिले बीटा टेस्टिंग मध्ये येतं। बऱ्याचशा जणांना ते अपडेट भेटत नाही। जसे की तुम्हाला माहिती आहे स्कॅनिंगचं एक अपडेट आलेलं आहे, बऱ्याचशा जणांना भेटलेलं आहे पण बऱ्याचशा जणांना भेटलेलं नाही। ते बीटा टेस्टिंग मध्ये मला वाटतं अजून तर ते अपडेट आहे। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे असं WhatsAppचं एक अपडेट आलेलं आहे। जबरदस्त अशा अपडेट्स आहेत, एक 4 ते 5 अपडेट आहेत। ते तुम्हाला मी मोबाईलच्या स्क्रीनवर गेल्यावर कशा पद्धतीचे आहेत काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, कारण की सगळे जे अपडेट्स असतात Instagram, Facebook किंवा WhatsApp सगळे जे की कुठलं तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल मोबाईल सगळं काय त्याचा खजाना सगळा आपल्या YouTube चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। सगळ्यात पहिले तर सांगतो आज अशा एक तुम्हाला सांगणार आहे की जबरदस्त असं एक अपडेट आहे। त्यात महत्त्वाची गोष्ट की असे 4-5 अपडेट आहेत ते तुम्हाला माहितीच नसणार आहे। सगळ्यात पहिले समजा तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा बॉयफ्रेंड तुमचा असेल आणि तुम्ही त्याशी जर चॅटिंग करत असाल जसं की व्हॉइस मेसेजने किंवा तुम्ही त्याला फोटो जर एखादा सेंड केला असेल किंवा कुणाला सुद्धा तुम्ही फोटो सेंड केला असेल किंवा कुणाला सुद्धा व्हॉइस मेसेज केला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हॉइस मेसेज फक्त मीच वाचला पाहिजे आणि त्यानंतर तो डिलीट झाला पाहिजे। जसं की समजा त्याने फॉरवर्ड करू नये, जर समजा मी व्हॉइस मेसेज दुसऱ्याला पाठवला त्याने दुसऱ्याला तो फॉरवर्ड करू नये, त्यासाठी तुम्हाला सांगणार काय सेटिंग आहे। सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण ही सेटिंग करणं महत्त्वाचं आहे, कारण की तुमची प्रायव्हसी असेल। जसं की समजा तुम्ही एखादा फोटो सेंड केला तर तो फोटो त्याने एकदा बघितल्यानंतर तो नंतर त्याला दिसला नको पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला काय सेटिंग केलं पाहिजे, काय करावं लागणार आहे, सगळ्या डिटेल्स आजच्या या मोबाईलच्या स्क्रीनवर गेलं सगळं काय सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर सांगतो सबस्क्राईब करा, कारण की असे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे भेटून जातील। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगणार जे काही मी सेटिंग्स सांगणार सर्वात महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत। 2024 मध्ये हे अपडेट आलेलं आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला विदाऊट स्किप करता व्हिडिओ पहा म्हणजे समजणार आहे। बरेचसे जण म्हणतात की काही मी पार्ट ब्लर करतो, कारण की तो सिक्युरिटीसाठी ब्लर करतो। जसं की समजा माझा जीमेल आयडी असेल किंवा माझा नंबर असेल तो मला सिक्युरिटीसाठी माझा ब्लर करावा लागतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करावं लागणार आहे, प्ले स्टोअरवरून तुम्हाला अपडेट करून घ्यायचं। जसं की WhatsApp इथे, जसं की मी इथे WhatsApp सर्च केलं, WhatsApp सर्च केल्यानंतर हे बघू शकता असं अपडेट आहे। बेसिकली तुम्ही ते सगळं वाचू शकता, त्यांचं अपडेट बीटा व्हर्जनमध्ये आहे का कशात सगळं काय त्याने डिटेल्स दिलेले असते, इथून वाचून घेऊ शकता। सगळ्यात पहिले तर इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर बघू शकता काहीच असा इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले जी की अपडेट आलं आहे ते तुम्हाला सांगणार। जसं की समजा मी माझं एक चॅट ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, समोरच्याला आपल्याला एक फोटो सेंड करायचा आहे आणि तो फोटो त्याने एकदा बघितल्यानंतर तो त्याला दिसला नको पाहिजे। तर ती कशा पद्धतीतून करायचं ते सांगतो। तर इथून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जायचं आहे। कॅमेऱ्यामध्ये गेल्यानंतर ते इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचं। जसं की समजा आता इथून एक आपण इमेज सिलेक्ट करू। जसं की तुम्हाला कुठला फोटो सेंड करायचा आहे, जसं की आता माझ्याकडे हा क्रोमचा फोटो आपण एक आहे हा सेंड करायचा आहे। सेंड करताना सगळ्यात पहिले बघू शकता इथे की दिसत असेल, एक दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्यायचं आहे आणि तो ओके करून घ्यायचा। ओके इथे बघू शकता एक दिसत असेल आणि त्यानंतर सेंड करून घ्यायचा आहे। काहीसा अशा पद्धतीचा फोटो आहे तो डायरेक्ट सेंड झाला आहे। त्या चॅटमध्ये जाऊन आपण बघू। लाईव्ह प्रूफ तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून बघू शकता, जे की मला इथे अशा पद्धतीतून मेसेज आलेला आहे। तर मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर बघू शकता एक फोटो दाखवत आहे, तेव्हा क्लिक केल्यानंतर जो की ओके करून घेतो हा फोटो आपल्याला दिसलेला आहे बघू शकता अशा पद्धतीतून। नंतर कसं आहे आता बघू शकता जो की त्याला समजा दुसऱ्याला शेअर करायचा असेल तर हा शेअरसुद्धा होऊ शकत नाही बघू शकता, जे की कुठंसुद्धा शेअरसुद्धा होत नाही। क्लिक केलं तर हा ओपनसुद्धा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला सांगतो काय करावं लागणार आहे, तुम्हाला शेअर करताना फक्त इथून जर समजा दुसऱ्या अकाउंटवर आपल्याला शेअर करायचा आहे, फक्त शेअर करताना इथे जायचं कॅमेऱ्यामधून। जसं तुम्ही फोटो शेअर करता फक्त इथून तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा। जसं की समजा इथून हा मी फोटो सिलेक्ट केला, त्यानंतर फक्त इथं अशा पद्धतीतून एक सिलेक्ट करायचा ओके करून घ्यायचा आहे। जो की फोटो आहे तो आपला लॉक झाला आहे, तो एकदाच फोटो त्याने बघितल्यानंतर तो फोटो पाहू शकत नाही। अशा पद्धतीतून पहिले सेटिंग तुम्हाला माहिती झालं। दुसरं सेटिंग अशाच पद्धतीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जसं की तुमची समजा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असू शकतो किंवा तुम्ही कुणाशीही सुद्धा जसं की व्हॉइस चॅटमध्ये बोलत असाल। सगळ्यात पहिले सांगतो आता मी व्हॉइस चॅट जर केलं असं पद्धतीतून तर थोडासा माझा आवाज येणार नाही, कारण की स्क्रीन रेकॉर्डिंगला ते अलाव नाही। तर इथून बघू शकता जसं की तुम्ही व्हॉइस चॅट मी एक करतो। तर आता बघू शकता जी की आपण व्हॉइस चॅट अशा पद्धतीतून रेकॉर्ड केलं आहे। फक्त हे तुम्हाला आता समजा समोरच्याला काय करायचं आहे, एकदा व्हॉइस चॅट पाठवल्यानंतर त्याने एकदाच ऐकलं पाहिजे आणि नंतर त्यानं
ते की फॉरवर्ड त्याला करता आलं नको पाहिजे, नंतर त्याला ऐकतासुद्धा आलं नको पाहिजे. त्याच पद्धतीतून सेटिंग करायचं. ते इथे तुम्हाला एक दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्या अशा पद्धतीतून आणि इथून अशा पद्धतीतून सेंड करून घ्या. जे की सेंड झाला आहे तो एकदाच ऐकू शकणार आहे आणि नंतर तो ऐकू शकणार नाही, नंतर तो कुठं शेअरसुद्धा करू शकणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, जसं की आपण फोटो आता सेंड केला तशा पद्धतीतून इथे जायचं आणि फक्त आता मी कसा वॉइसचं तुम्हाला दाखवू शकत नाही, अशा पद्धतीचा हा फोटो आपण सिलेक्ट केला. त्यानंतर फक्त इथं अशा पद्धतीने एक सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुम्ही सेंड करा. तो समोरचा तुम्हाला सांगतो तुमचा जी की वॉइस तुम्ही अशा पद्धतीतून सेंड केला किंवा फोटो, तो तुम्हाला सांगतो एकदाच तो फोटो आणि वॉइस तो ऐकू शकतो. नंतर तुम्हाला सांगतो तो कुठेही शेअर करू शकत नाही, काही नाही, तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीतून तुम्ही वॉइसमध्ये जर बोलू शकता आणि दुसरं घरातला कोणीसुद्धा तुमच्या फोन घेतला पर्सनली तो सुद्धा वाचू शकत नाही, बघू शकता. अशा क्लिक केला तर त्याला काहीसुद्धा समजणार नाही. अशा पद्धतीतून तुम्ही हे दोन एक सेटिंग्स आले आहेत. तिसरं जे सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो. सेटिंग तिसरं जे आहे स्टेटसमध्ये जावा. स्टेटसमध्ये गेल्यानंतर 3 लाईन्सवरती क्लिक करा. स्टेटस प्रायव्हसीमध्ये जा. प्रायव्हसीमध्ये गेल्यानंतर ते बघू शकता टॅप टू ॲड युअर अकाउंट, म्हणजे फेसबुकचं अकाउंट. जसं की समजा तुम्ही जर फेसबुकला स्टेटस ठेवला तर तुमचा ॲटोमॅटिक जो की व्हॉट्सअपला स्टेटस बसणार आहे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणार आहे तो ॲटोमॅटिक तुमचा फेसबुकला सुद्धा स्टेटस बसणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं टॅप टू ॲड अकाउंट. ह्यावरून तुमचं जी फेसबुकचं अकाउंट आहे ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर मी तर सांगेन काय गरज नाही, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही जे की बॉयज जर असाल तर तुम्ही करू शकता. ज्या काही गर्ल्स आहेत त्यांनी तुम्ही करूच नका, काय करण्याची गरज नाही. त्यानंतर जी की मोरले एक सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता मोरले एक सेटिंग सर्वात महत्त्वाचं सेटिंग सांगतो. समजा तुम्हाला पहिलं कसं होतं, लोकेशन एखादं जर ट्रॅक करायचं असेल की समजा तो कुठं आहे व्हॉट्सअपवर, तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक लिंक शेअर करू शकता. तर आता व्हॉट्सअपने ते प्रायव्हेसीसाठी ते बंद केलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 लाईन्सवर क्लिक करायचं आणि इथून सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे प्रायव्हेसीमध्ये जायचं आहे आणि तिथून खाली ॲडव्हान्स जे की बघू शकता प्रायव्हेट UPI ID जो की IPI ID आपला जो असतो ते ऑफ असेल, हे फक्त ऑन करा आणि नंतर तुम्ही लिंक शेअर करून जे की लाईव्ह तिचं लोकेशन तुम्ही पाहू शकता. नाहीतर हे जर ऑफ असेल तर यूट्यूबने आता सध्या बंद केलं आहे. जर हे ऑफ असेल तर तुम्ही करू शकणार नाही. हे एक सेटिंग झालं. हे सेटिंग बेसिकली मी सांगितलं बऱ्याचशाच वेळा. जे की आपलं लास्टचे जे सेटिंग आहे सर्वात महत्त्वाचं सेटिंग, बऱ्याचशा जणांचं माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे पर्सनल DP बघू शकता. जे की आपला DP असतो तो वेगळ्या पद्धतीचा DP असतो, एकदम अट्रॅक्टिव्ह DP. तर तो कशा पद्धतीने करतात, 3 लाईन्सवर क्लिक करा, सेटिंगमध्ये जावा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे अवतार भेटेल, ह्याच्यावर क्लिक करून घ्या. क्रिएट अवतारवर क्लिक करा. तुमचा जो की एक फोटो असेल तो अशा पद्धतीने फोटो एक घ्या. फोटो क्लिक केल्यानंतर क्रिएट अवतार करून घ्या. जबरदस्त तुमच्या अशा पद्धतीचे जी की DP तयार होऊन जातील. अशा पद्धती युनिक DP तुम्ही इझिली लावू शकता. असेच बेसिकली एक छोटे मोठे अपडेट्स आले आहेत आणि एकदम जबरदस्त अपडेट्स तुम्हाला कुठले वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.